गंभीर आरोप केले होते। मात्र आता या महिलेने सिद्धांत शिरसाटांवरती केलेल्या आरोपांवरनं यू टर्न घेतलाय। आधी सिद्धांत शिरसाट यांनी धमकावल्याचा आरोप केला होता, मात्र आता आरोप मागे घेत असल्याचं महिलेने जाहीर केलंय। तसंच मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये, हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे किंवा माझ्या नावाने कोणी राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार, असंही जान्हवी यांनी म्हटलंय। तसंच संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाहीये, त्यांनी मला कधीच फोन केला नाही, असंही त्या म्हणाल्या। मी जे काही हे नोटीस पाठवलेली आहे, मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे। मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये। मला हा विषय इथेच संपवायचा आहे। हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे। मी हा विषय आज इथे क्लोज करते। मला संपवायचा आहे हा विषय, मला पुढे वाढवायचा नाहीये। हो, मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे, पूर्ण वापस घेत आहे। मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही। जान्हवी शिरसाटने सिद्धांत शिरसाटांवरती केलेल्या आरोपांवरनं माघार घेतली आणि त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवरती निशाणा साधलाय। राजकीय दबावामुळे जान्हवीने माघार घेतली असेल असा दावा त्यांनी केलाय। मुलाने एक तर तिला धमकी दिली, गर्भपात करायला लावला, इतके वर्ष त्या मुलीच्या आयुष्याची वाया घातले, ते याच्या सगळ्यावर खरा न्याय त्या घटनेला झाला का, हा खरंच एक मोठा प्रश्न आहे। आणि याचं उत्तर सो कॉल्ड जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना देणं भाग आहे। संजय शिरसाटांना बोलणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदेना लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत की त्यांच्या आमदारांबद्दल ते काय बोलणार आहेत। खरं तर त्यांनी एक स्टँड घेतला पाहिजे आणि ही काही घरातली घटना नक्कीच नाहीये। आता हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर माझा एक प्रश्न आहे की संजय शिरसाट त्या मुलीविरोध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे का? आणि जे फोटोज जे बाहेर आलेले आहे, त्याचा मुलगा ज्या कनपट्टीवर बंदूक ठेवलेला आहे, त्याच्या लग्नाचे जे फोटोज आहे ते सगळं खोटे होते का? हे सगळ्यांना माहित आहे की कोणत्या आधारावर हे सगळं करण्यात आलेलं आहे। आता उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं उत्तर द्यावं। तर सिद्धांत शिरसाटांबद्दल या महिलेने नेमके काय दावे केले होते आपण पाहूयात। सिद्धांत शिरसाटवरती विवाहित महिलेकडनं मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक आणि धमकीचा आरोप करण्यात आलेला होता। 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली। दोघांमध्ये ओळख झाल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध आणि चेंबूर इथल्या फ्लॅटवरती दोघांच्या वारंवार भेटी झाल्याचं सांगितलंय। 14 जानेवारी 2022ला दोघांचं बौद्ध पद्धतीने लग्न झालं। लग्नाचे पुरावेही असल्याचा महिलेचा दावा आहे। सिद्धांतनं महिलेचा जबरदस्ती गर्भपात करवून घेतला। लग्नानंतर सिद्धांतच्या स्वभावात बदल झाला। चेंबूरच्या फ्लॅटमध्ये राहण्याची जबरदस्ती करण्यात आली आणि संभाजीनगरात येण्यास मज्जाव घालण्यात आला। आधीच विवाहित सिद्धांतचे इतर महिलांसोबतचे संबंधही उघडकीस आले। 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिसांमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती। संजय